नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात. आज आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. वर्षभर अभ्यास करून मार्च एप्रिल या महिन्यामध्ये जी काही त्यांनी परीक्षा दिली त्या परीक्षेचा म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र SSC या परीक्षेचा जो काही निकाल आहे तो उद्या लागतो आहे. त्या संदर्भात कुठल्या वेबसाईट आहेत आणि कशा पद्धतीने निकाल पाहायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवनवीन अशा माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात अगोदर त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. अचानक जसं 12वीच्या निकालाच्या बाबतीत आदल्या दिवशी मंडळाने सांगितलं की उद्या निकाल आहे, त्याच पद्धतीने जो 10वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागत होता तो यावर्षी तब्बल 10 दिवस परीक्षा अगोदर घेण्यात आल्यामुळे आता 13 मे 2025 म्हणजे 15 ते 20 दिवस हा निकाल जो आहे तो अगोदर लागतो आहे. इयत्ता 10वीचा जो काही निकाल आहे तो 13 मे 2025 मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. याच्यामध्ये अधिकृत जे काही संकेतस्थळ आहेत ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपला निकाल प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी पाहायचा आहे. जर शाळेला एकत्रित निकाल पाहायचा असेल तर तो या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून आपल्याला जी 2 महिन्यापासून जी उत्सुकता होती ती विद्यार्थ्यांना आता त्यांची पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या जे काही गुण त्यांना मिळतील हे गुण त्यांना शंकास्पद वाटत असतील किंवा अजून गुण मिळावेत असं त्यांना वाटत असेल तर ते आपला पेपर जो आहे उत्तरपत्रिका त्याची छायाप्रत मागवू शकतात, गुणपडताळणी करू शकतात. आणि या छायाप्रत मागवण्यासाठी म्हणजे त्याच्या नंतरच्या दिवशी 14/5/2025 पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे, तर 28/5/2025 पर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची ही गोष्ट की इयत्ता 11वीचा प्रवेश या वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तो विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कुठल्याही ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकेल. एकच अर्ज करायचा आहे, एकच रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये प्रेफरन्स देऊ शकतात. त्यासाठीचा स्वतंत्र व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ती संपूर्ण माहिती. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण इथंच थांबूया. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर माहितीसह आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.